स्पीड पॅसेज संपादकीय प्यारा मसाल्याचे पदार्थ ही खास भारताशी जगास देणगी येथील लवंग, तमालपत्र, काळी मिरी, वेलची इत्यादी घटकांनी जगभरातील अनेकांच्या भोजनास स्वाद दिलेला आहे. ख्रिस्तपूर्व कालापासून भारतातून मसाल्याच्या पदार्थांची निर्यात होत होती. आशिया खंडातील इंडोनेशियादी देश भारतातून मसाले घेऊन जात. भूमध्य समुद्रमार्गे हे मसाले युरोप खंडात पोहोचत. या मार्गावर मसाल्यांची त्यावेळी इतकी गजबज होती की त्याचे नावच त्यामुळे इन्सेन्स रूट असे पडले. भारतातील या मसाल्यांचे अत्यंत प्रगत व्यापार केंद्र म्हणजे केरळातील कालिकत मलबार प्रदेशातील हे शहर आत्ताचे कोझिकोड त्यावेळी जागतिक व्यापार मार्गावर होते. तथापि एकेकाळी जगभरातील नागरिकांच्या अन्नाची चव वाढवणाऱ्या या भारतीय मसाल्यांचा लौकिक मातीस मिळण्याचा धोका आहे. अन्न दर्जाबाबत अत्यंत जागरूक असलेल्या विकसित देशांतील अनेकांनी भारतीय मसाल्यातील भेसळ दाखवून दिली असून महासत्ता होऊ पाहणाऱ्या आपल्या देशातील अन्न सुरक्षा यंत्रणांचा भोंगाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आधी सिंगापूर, मग हाँगकाँग आणि आता अमेरिकेसारख्या देशाने भारतीय मसाल्यात किती घातक पदार्थ असतात हे दाखवून दिले आहे. अमेरिकेने तर गेल्या काही महिन्यात भारतातून त्या देशात निर्यात झालेल्यातील जवळपास 1/3 मसाला साठा खाण्यास अयोग्य म्हणून परत पाठवला. अमेरिकेने आपल्या मसाल्यास त्यांच्या देशात पाऊलही टाकू दिले नाही. या काळात भारतीय मसाले घेऊन गेलेल्या जवळपास 11 बोटींस अमेरिकेने प्रवेश नाकारला. या मसाल्यात साल्मोनेला या जीवाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळला. त्याआधी सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांनीही भारतीय मसाले साठे परत पाठवले. त्यात कर्करोगास आमंत्रण देणारे घातक रसायन आढळले. जे झाले ते कशामुळे याची चिकित्सा या निमित्ताने व्हायला हवी. प्यारा प्रथम साल्मोनेला विषयी या जीवाणूच्या प्रसाराचे सर्वात मोठे कारण कोणते? अस्वच्छता. या जीवाणूची बाधा जीवघेणी नक्कीच नाही. तथापि अन्नाद्वारे पोटात गेल्यावर हे जीवाणू फैलावतात आणि आतड्यातील त्यांचे मुक्कामाने ढाळ लागू शकते वा पोटदुखी होते. बालके अथवा वृद्धांत ही दोन्ही लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसतात. हा खास तिसऱ्या जगातल्या देशामधील जीवाणू दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर शत्रू पक्षात साल्मोनेलाची बाधा होऊ देऊन नागरिकांची पचनसंस्था निकामी करण्याचे प्रयत्न झाले. त्यानंतर विकसित देशांनी योजलेल्या उपायांमुळे हा जीवाणू तेथून जवळपास हद्दपार झालेला आहे. तथापि विकसित देशातून परांगदा झालेला विषमज्वर ज्याप्रमाणे आपल्या देशात अजूनही आढळतो त्याचप्रमाणे साल्मोनेलाचा संचारही आपल्याकडे सुखनेव सुरू असल्याचे दिसते. विषमज्वर काय वा साल्मोनेला काय? उभयतांचे मूळ अस्वच्छता. ती तर आपल्याकडे मुबलक. त्यामुळे अमेरिकेत गेलेल्या पदार्थात या विषाणूचे वास्तव्य आढळणे ही बाब आपल्यासाठी तर अजिबात धक्कादायक नाही. ओव्हर स्टॉप.